आशिष मुंडे आणि मंदार फिलानी एक जर बॅटर मैदानाच्या आतमध्ये एवन जोडी मोरिया जाबाज टीमची दाखल झाली नक्कीच चांगली जेवणाची व्यवस्था देखील आपण पाहायला गेला अतुल भोईर आणि त्यानंतर विनोद शिर्केच्या माध्यमातून अगदी चांगली जेवणाची सुविधा या ठिकाणी केली त्यांच्यासाठी धन्यवाद असेल परंतु मॅचला सुरुवात करा वेल कशासाठी घेतला जातो आता अक्षय मॅचला सुरुवात होईल यस अंपाचा सिग्नल आला मॅग्नेटिक पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि स्ट्रायकर एंड वरती असतील आशिष मुंडे नॉन स्ट्रायकर एंड वरती मंदार फिलानी यावर असतील कुलन ट्रॅक वरती अक्षय भोईर पहिलाच बॉल वेगवान टॅप केला टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येथील बॉल वरती एक धाव तर कंप्लीट केली श्री गणेश केला अगदी पहिल्याच बॉल वरती सन्मानजनक बॉलला केला आणि एक धावच केली आणि मागच्या मॅच मध्ये मंदार पिलानी यांचा खेळ देखील दमदार झाला विस्फोटक अगदी खेळ राहिला होता आणि आक्रमकतेसाठी त्यांना ओळखलं जातं ते आक्रमकता अगदी सुरुवात करतील का पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना अक्षय भोईरच्या पुन्हा एकदा तयार अक्षय मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक नाही पण पाहिला नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव या बॉल वरती मिळायची संधी उपलब्ध करून दिली होती लेझी क्रिकेट नक्कीच यावरच पाहायला मिळतं अगदी सुशीलजी घाडगे यांच्याकडून अगदी सर्व शिल्केसाठी प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे बारक्या पाटील यांच्याकडून आशिषसाठी पारितोषिक आहे जर अर्धशतक झलकावलं तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज बारक्या पाटील साहेबांकडून नक्कीच आशिष मुंडेला दिलं जाईल पहा पारितोषिक लगावली जातात आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मानस झाला परंतु मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ चांगला राहिला पाहिजे त्या टीमसाठी टीम वर्क याबाबत त्यांचा खूप महत्वाचा अक्षय भोईर यावरचा बॉल ऑन साइडच्या रिजन मध्ये फिरून मारला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये दूरवरून चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी बॉलने जिंकली रेस बॉल चालाय सीमा पार धावा आल्या त्या बॉलवरती 4 6 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्यात आपण विचार केला पारितोषिक लगावलं अगदी कॅच साठी त्यानंतर 50 साठी आशिषच्या बारक्या पाटील साहेबांच्या माध्यमातून चौकार आला टीमची टोटल 6 अंकावरती जाताना पाहायला मिळालं मोरिया जाबाज चला स्पीड अप करा जास्त वेग घेऊ नका मोरिया जाबाज टीमने अगदी सुरुवात अगदी खूप दिमागदार केली आशिष मुंडे यावरचा बॉल लिव्ह केला सोडून दिला बॉलला पाहत बसल्या चांगला लाईन वरती बॉल डिलिव्हर झाला आपण पाहायला गेला आणि सरळ जाऊन विसावला अगदी कीपरच्या हातामध्ये आवाज चांगल्या लाईन वरती गोलंदाजी करतात अक्षय भोईर तर आकाश भोईर आपण पाहतो आकाश भोईरला आपण पाहतोय अद्यापर्यंत खूप कमालीची गोलंदाजी केली आकाशनं संपूर्ण स्पर्धेमध्ये आशिष मुंडे सारख्या बॅटरला बीट केलं होतं परंतु बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमा रेषा पार या बॉल वरती आलाय चौकार 10 धावा धावफलकावरती लागतील आपण पाहतो आकाश भोईरनं या बॉलवरती बीट केलं होतं कदाचित अगदी आपण पाहायला गेला परंतु बॉल्स गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले आणि टीमची टोटल 10 अंकावरती पाहायला मिळेल अद्यापर्यंत लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस 10 धाबा सुरुवात आक्रमक केल्या आशिष मुंडेची ओळख आहे आक्रमकता त्याच्यासाठी ओळखली जातात चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये चला चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये अगदी अमन हातमोडेसाठी पारितोषिक आलंय सन्माननीय आमचे ज्येष्ठ नागरिक आत्मारामजी भोईर जर विकेट घेतली अमन हातमोडेने तर 100 रुपयाचा कॅश प्राइज साहेबांच्या माध्यमातून नक्कीच दिला जाईल चेंडू दिला गेला मैदानाच्या आतमध्ये परंतु पाहिलं गेलं सर तर 10 धावा धावफलकावरती सुरुवात अगदी आशिष मुंडेने त्याच्या नावाप्रमाणेच केली कारण आक्रमकतेसाठी आक्रमक अप्रोच साठी खरं तर ओळखले जातात आशिष मुंडे आणि त्यांनी सुरुवात केली चला बॉल कलेक्ट करा आणि 10 धावा अगदी दुसरा षटक गोलून ट्रॅक वरती आता आलाय अमन हातमोडे आत्माराम भोईर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज विकेट पटकावली तर विकेट परंतु यावेळेस पहा पहिला बॉल हलक्या त्याने स्टीअर केला ऑन साइडच्या रिजन मध्ये आकाश भोईर बॉल वरती येतील परंतु एक सिंगल या बॉल वरती प्राप्त होईल आपण पाहतोय सिंगलच्या मदतीनं
11 धावा धावफलकावरती लागतील. मंदार पिल्लाई आबा सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ते देखील आक्रमक बॅटर आहेत, परंतु त्यांना माहिती आहे आशिष मुंडेच्या बॅटमधून फटके येतात. आपल्याला फक्त त्याला साथ देणं गरजेचं आणि ती साथ अद्यापर्यंत देतात मंदार पिल्लानी. आशिष मुंडे स्टान्स पहिला खेळाडूचा नक्कीच अक्रॉस नेहमीच पाहायला मिळतो, परंतु पाहूया या बॉलवरती अमन हातमोडे. फुलरलिनचा बॉल मारायचं होतं, कुठे बॉल गेला, कुठे जाना था काशी पोच गए वाशी, अशा प्रकारची परिस्थिती आपण झाली आहे. परंतु डॉट बॉल आला आणि टीमची टोटल आपण पाहतो तिथंच स्थिरावल्या 11 या धावसंख्येवरती. आशिष मुंडे खरं तर नाव खूप मोठं आहे या खेळाडूचं, अगदी या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. कित्येक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत, किती विक्रम त्याच्या नावावरती आहेत आणि त्याचा खेळ अगदी संपूर्ण आपण पाहायला गेला मानसी स्पोर्ट आयोजित डेरिव्हली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहायला गेला कमालीचा राहिला. आणि मागच्या मासाठी अगदी आपण पाहायला गेलं जेव्हा खेळत असताना शिरडोन नाईटची टुर्नामेंट 46 धावसंख्येची अगदी नॉट आउट इनिंग त्याच्या माध्यमातून मी म्हटलं ना रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. अगदी आपण पाहायला गेलं डेरेव गावाची सेवा सातत्यानं अगदी क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच तो करतो आणि कित्येक वर्ष आशिष मुंडेला आपण पाहतो ना अगदी डेरिव्ह टीमच्या माध्यमातून, परंतु आता मोरिया जाबाज टीमसाठी त्यांना खेळ करावा लागेल. 12 धावा धावफलकावरती लागल्या जातील. अमनने यावर विकेट संपादन केल्या. आत्माराम भोईर साहेबांनी 100 रुपयाचा कॅश प्राइज लावला होता अगदी या खेळाडूसाठी आणि त्याने मात्र मोठी विकेट मंदार पिलानी या ठिकाणी होतील बाद दांडी गोल केल्या त्यांची आणि पहिला विकेटचा पतंग आणि पहिला धक्का मोरिया जाबाज या टीमला बसतो. नक्कीच आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत अगदी दाखल झाले इंडिया नंबर 3 वरती. खूप जबाबदारीची पोझिशन आहे. इंडिया नंबर 3 आशिष आबस आहेत, त्यांचा विचार केला 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय अमन आत्मोडे यांच्यासाठी आत्मारामजी भुईर साहेबांच्या माध्यमातून. धन्यवाद. अजून परत त्यांच्यासाठी बक्षीस लागू असेल, विकेट घेतले अजूनही 100 रुपये मिळतील. जेवढ्या विकेट घेतील त्या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अगदी आत्मारामजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु अनिकेत इंडिया नंबर 3 वरती आणखीन एक मल्टी
टोटल जाऊन पोहोचेल 37 या अंकावरती. 37 स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अमित चिखलेकर, आणखीन एक दर्जेदार बॅटर, परंतु यापास डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. डीप मध्ये फिल्डर तैनात होते. अगदी विकेट किपर एंडला थ्रो होतोय. एक जाव या बॉल वरती. आता हरेश पाटील स्ट्राईक एंड वरती येतील. षटक जर आपण पाहिलं विशाल शर्मा यांचं देखील का अद्यापर्यंत चांगला, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट जर चांगलं काम केलं असतं तो मोठा फटका षटकार देखील वाचला असता, परंतु यापास मोमेंटम आहे अगदी पहिल्या सत्रामध्ये. मोरिया जाबाज या टीमकडे. हरेश पाटील टॅप केला बॉलला. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट चेजने क्षेत्ररक्षक आहे. एकदा होता कंप्लीट. दुसऱ्यासाठी हरीश पाटील निघाले. पोहोचतील का? यस पोहोचले. तिसरी साठी देखील प्रयत्न होतात, परंतु या बॉल वरती 2 धावा कंप्लीट होतील. पाहायला मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 40 या अंकावरती. 40 रन्स 40चा पल्ला गाठला अद्यापर्यंत. अगदी आपण मोरिया जाबाज टीमला अगेन्स्ट खेळत असताना वायपा वॉरियर्स, कारण आपण पाहायला गेलो आकाश भोईर सारखा गोलंदाज त्याच्यामध्ये, त्यांना हमन हातमोडे, शुभम भोईर. यस 40 धावा 2 धावा काउंट केल्यात. यावर स्लॉप केला. एलिमिनेशन कमी, ताकद कमी या क्षेत्ररक्षकाने पकडला झेल आणि संपवला हरीश पाटील यांचा या सत्रातील खेळ. नक्कीच आपण पाहायला गेलं विकेट मैदानाच्या बाहेर हरीश पाटील यांची जरूर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाले, परंतु प्रयत्नांना अपयश आला. नक्कीच एखादी वेळ एखादा दिवस असतो वाईट, कमजोर स्वतःला लेखू नका. नेक्स्ट मॅच सई स्पोर्ट त्यांच्या विरोधात सिया सुपर किंग्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. सई स्पोर्ट त्यांच्या विरोधात सिया सुपर किंग्स. टॉस साठी दोन्ही कॅप्टन, परंतु यावर अगदी अजून एक झटका बसतोय मोरिया जाबाज टीमला केतन यांच्या स्वरूपात, परंतु एका सत्राचा खेळ संपला आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर मोरिया जाबाज टीमची टोटल आपण पाहतोय 40 अंकावरती. आता दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये करायच्या वायफाय वॉरियर्स टीमला अगदी 41 धावा. त्याआधी मी सिया सुपर किंग आणि सई स्पोर्ट दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉस साठी या. सिया सुपर किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील बॅटल पाहायला मिळेल सई स्पोर्ट. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉस साठी लवकरात लवकर या, कारण शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतो. मानसी स्पोर्ट आयोजित DPL डेरवली प्रीमियर लीग आयोजक अतुल शेठ भोईर, विनोद शेठ झिलके यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा ऑर्गनाइज केली गेली. मोठी स्पर्धा. चला 2 कॅप्टन सई स्पोर्ट आणि सिया सुपर किंग्स आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण कृपा टॉस साठी या. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सई स्पोर्ट त्यांच्या अगेन्स्ट खेळताना सिया सुपर किंग्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी या, कारण शिस्तबद्ध स्पर्धा अगदी शिस्तीचं पालन होणं गरजेचं. कारण पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये अगदी लवकर सामने 8:30ला पहिला बॉल अगदी डिलिव्हर झाला, त्यातून प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. आणि यावेळेस शिस्त आणि शिस्त का असते ते अगदी आपण पाहिलं अतुल भोईर आणि विनोद शुल्के यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगले आयोजक आहेत आणि चांगलं आयोजन त्यांचं अगदी पाहायला मिळतं. आपण पाहतो सन्माननीय आमचे ग्राम सेवक या ठिकाणी उसरली ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अगदी RM ढेरे सर, आपलं स्वागत असेल. DPL अगदी मानसी स्पोर्ट आयोजित डेरवली प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. आणि त्यांच्या समवेत अगदी आपण सरडे साहेब आपणास देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर आमचे अनिलजी शेलके यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत. अनिलजी शेलके साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असताना. सन्माननीय रमाकांतजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील DPL मानसी स्पोर्ट आयोजित अगदी डेरवली प्रीमियर लीग मध्ये अगदी सरचे स्वागत. मॅन ऑफ द सिरीज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय
रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली मानसी स्पोर्ट आयोजित डेरवली प्रीमियर लीग साठी रमाकांत पाटील सर विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत आहे, अगदी वेलकम असेल अगदी या स्पर्धेमध्ये. परंतु आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर अगदी पुरस्कृत केलं गेलं आहे रमाकांत पाटील साहेबांचं दानशूर व्यक्तिमत्व, जनतेचा जनसेवक, अगदी दिलाचा दिलदारपणा, मनाचा मोठेपणा असं व्यक्तिमत्व आपण पाहतो. या ठिकाणी रमाकांत पाटील यांचं शुभागमन होतोय. मानसी स्पोर्ट आयोजित अगदी त्याच्या माध्यमातून टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला सई स्पोर्ट, त्यांच्या बाजूला अगदी सिया सुपर किंग्स. यस टॉस का बॉस, टॉस जिंकलाय सिया सुपर किंग्स. अगदी रमाकांत पाटील साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी आपण पाहतोय त्यांना विनंती मुख्य व्यासपीठावरती आपण आसन असतावा. त्यांच्या माध्यमातून मालिकावीर आपण पाहायला गेला ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली. त्याच्या मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दानशूर व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्वाचा आभार व्यक्त करणं हे आपला परम कर्तव्य. पण दुसऱ्या सत्रामध्ये गरज असेल ती म्हणजे आपण पाहतोय वायफाय वॉरियर्स टीमला 41 या धावसंख्येची 24 बॉल 41 समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी पाहायला गेली तर नक्कीच कमालीच्या. अगदी प्रमुख अतिथींच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच. बॅटिंग करणारी टीम वायफाय वॉरियर्स तिला करायचे आता 41 धावा. फिल्डिंग करणारी टीम मोरिया जाबाज आणि त्यांना डिफेन्स करायचे 24 बॉल मध्ये 41 धावा. अगदी आपण मुख्य व्यासपीठावरती आमचे ग्रामसेवक आर्यमजी ढेरे साहेब, तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य दानशूर व्यक्तिमत्व रमाकांत पाटील साहेब यांना आपण पाहतो. आपल्या देखील मानसी स्पोर्ट आयोजित अगदी डेरवली प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. अगदी शुभम भोईर मॅच सुरू झाली नाही तरी पण पारितोषिकाला आत्मारामजी भोईर यांच्याकडून षटकार लागला शुभमनं. तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल उडवला ऑफ साइडच्या दिशेनं, डीप कव्हर रिजन मध्ये आला, वन बाउंस सीमा पारचा चौकार. चौकार आला पहिल्याच बॉल वरती शुभम भोईरच्या बॅट मधून. शुभम भोईर आणि विशाल शर्मा ही इव्हन जोडी या टीमची वायफाय वॉरियरची मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर नक्कीच अनिकेत दरे आपण पाहतोय. अगदी पहिल्याच बॉल वरती आक्रमण त्यांच्यावरती चढवलं जातं आणि पहिल्याच बॉल वरती चौकार. परंतु आता साइड अँगल यापास अँगल चेंज केला राईट अँड राऊंड ऑफ विकेट नक्कीच आता अनिकेत दरे यापास पाहायला मिळतील. शुभम भोईर स्ट्राईक वरती सुरुवात आक्रमक केल्या शुभमना. स्लॉक स्वीपचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते परंतु उत्साह देखील कमी, विश्वास देखील कमी आहे. परंतु पाहिलं जाईल बॅट कट या ठिकाणी पंच सांगतात. आपण पाहायला गेलं चांगल्या ऑफिशियल्स आहेत आपण पाहायला गेलं आणि त्यांनी खूप सारं ऑफिसर्स या पॅनलला खूप चांगलं काम केलं. कामगिरी 2 दिवसामध्ये भरीव यावंच राहिल्या. अगदी भरपूर क्रिकेटचं नान आहे, अनुभव देखील भरपूर आहे. अगदी आपण पाहिला ऑफिसर्स पॅनलला. यावतचा बॉल चॉप केला. अगदी क्षेत्ररक्षक हे प्रयत्न करतील, चेस असेल लॉंग चेस क्षेत्ररक्षकासाठी. बॉलने जिंकल्या रेस, बॉल चालला कार्पेटला गुदगुल्या करत 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार. अगदी आपण पाहतोय दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून शुभम भोईर यांच्याकडून 3 षटकारांसाठी लगातारच्या 3000 रुपयाचा कॅश प्राइज झाला. या ठिकाणी दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शुभम भोईर यांच्यासाठी पारितोषिक लगातारच्या 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचा कॅश प्राइज. अनिकेत दरे यांच्यासाठी देखील विकेट हॅट्रिक साठी दोस्ती ग्रुप यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. चांगला बॉल अगदी स्वतःच्या फॉलो मध्ये रोखण्याचा प्रयत्न. सिंगल 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 पण तो रनआउटची संधी. आशिष मुंडे विष्टांच्या मागे आवाज विकेटची संधी सोडणार नाही. पहिला झटकापासून शुभम भोईरच्या स्वरूपात अगदी वायफाय वॉरियर्स या टीमला. अगदी पहिली झटका अगदी शुभम भोईर साहेब आपण पारितोषिक लगावलं परंतु नजर लागली की का आणि पाहायला मिळालं शुभम भोईर यांची विकेट मैदानाच्या आतमध्ये. स्मिथ असं त्यांच्या चेहऱ्यावरती परंतु दुसऱ्या धाब्याची काय गरज होती हा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असेल. परंतु आपण पाहायला गेलं अनिकेत दरेला सांघिक आपण पाहिलं विकेट नक्कीच मिळाली जाते. टीमची टोटल 9 या अंकावरती जाऊन पोहोचले अद्यापर्यंत. चला स्पीड अप करा.
शेवटचा दिवस आहे आजचा आणि आज सेमीफायनल मेगा फायनल देखील खेळले जातील. विनंती आहे, आपलं आयोजन आहे आणि आपल्या आयोजनामध्ये आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं असेल. 9 धावा धावफलकावरती लागल्यात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहित राठोड या बस इनाट नंबर 3 वरती दाखल झाल्यात. अनिकेत दरे गती परिवर्तन केलं होतं. या बॉल वरती पाहिलं जाईल, पंचांचा बोट हवेत म्हणजे आणखीन एक धक्का. आवाज बसतोय बॅटिंग करणाऱ्या वायफाय वॉरियर्स या टीमला रोहित राठोड यांच्या स्वरूपात. गोल्डन डकचा शिकार ठरल्या पाहायला गेला. आता अडकलते पाडी संघर्षाच्या अगदी स्ट्रगल करते. आता कोण उतरतंय मैदानाच्या आतमध्ये, एवढा जल्लोष होतं डगआउट मध्ये. यस बॅटर आपण पाहतोय इन ॲट नंबर 4 वरती दाखल होतील शैलेश आणि त्यांच्यासाठी होतो जल्लोष. खूप सारा सपोर्ट त्यांना पाहायला मिळतो. अगदी अतुलजी भोईर यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. या खेळाडूवरती प्रेम आहे अतुल भोईर साहेबांचं आणि त्यांनी दाखवला. नेक्स्ट मॅच नक्कीच आपल्याला अगदी रवींद्र शेलके यांच्याकडून 500 म्हणजे आता षटकार लागावा तब्बल 1000 रुपये. कंपनीमध्ये गेलो तरी आपल्याला 800 ते आपण पाहायला गेलं 700 रुपये मिळत असतात, पण आता दिवसाचा रेट वसूल येईल. कारण आपण पाहायला गेलं तर नक्कीच अतुल शेठ भोईर आणि रवींद्र शेळके यांच्याकडून आपण पाहायला गेलं 500 कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. या ठिकाणी शैलेश यांच्यासाठी शैलेश शेंडे आपण पाहिला न्यू बॅटर इन नंबर 4 वरती. टीमची टोटल 9 अंकावरती. अनिकेत दरे रिव्हर्सचा प्रयत्न, स्विचचा प्रयत्न अगदी फसला आणि या ठिकाणी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 41चा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या. अजूनही 3 ओव्हरचा 18 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु शैलेश मैदानाच्या आतमध्ये शैलेश शेंडे अतुल भोईर यांचा खूप सारा त्यांना देखील सपोर्ट आहे. त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी त्यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला लावलंय. तदनंतर आपण पाहतोय रवींद्र शेळके यांनी देखील प्रत्येक षटकाला शैलेश शेंडेसाठी पारितोषिक आहे 500 रुपये. परंतु त्यांना त्याच्यावरती सत्यावरती उतरावं लागेल. 41 धावसंख्येची गरज आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अद्यापर्यंत आपण पाहिला 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अद्यापर्यंत सुरुवात थोडीशी स्ट्रगल करताना आपण पाहायला मिळाली. कारण अगदी शुभम भोईर जसे बाद झाले, त्यानंतर रोहित राठोड तर डाव थोडंसं बिघडलं. आता प्रशांत मुले यावेळेस गोलंदाज ट्रॅकवरती अप टू द मार्क यावेळेस पाहायला मिळतील. अगदी डावखुरा आताचे गोलंदाज आहेत. अगदी मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं लास्ट मॅच जी झाली होती मोरिया जाबाज टीमची, कमालीची गोलंदाजी त्यांची देखील राहिली होती. आणि सातत्याने अगदी तुम्हाला म्हटलं जातं ना, तुमची सुरुवात कशी असू द्या त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी सातत्य खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ठेवलं अद्यापर्यंत अगदी या गोलंदाजांना. या बॉलवरती नो लुक फ्लिक केला बॉलला. जस्ट लुकिंग लाईक वाव, का फटका खेचला. बॉल चाललाय अगदी पाहायला लागेल 6 धावसंख्येसाठी आला. षटकार तब्बल 15 धावा धावफलकावरती. विचार केला आपण शैलेश शेंडे यांच्यासाठी पारितोषिक आहे. अगदी आपण पाहतोय विशाल शर्मा यांच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. काय प्रतिम दर्जाचा फटका. आपण के एल राहुलला तशा प्रकारचे फटके, सूर्यकुमार यादव अगदी भारत टीमसाठी अगदी बॅटिंग करत असताना खेळाडू करत असत तेव्हा हे फटके आपण त्याच्या बॅटमध्ये पाहत होतो. परंतु आपण पाहिलं विशाल शर्माने तो फटका खेचला आणि कमालीचा आवाज आपण पाहायला गेला. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 7 धावसंख्येसाठी षटकार. चला स्पीड अप करा. शैलेश शेंडे आपण पाहतोय, परंतु आता विशाल शर्मा स्ट्राईक एंड वरती कमबॅक करावा लागेल. प्रशांत मुले आशिष मुंडे थोडस फंबल. अगदी लिडिंग एज होती परंतु यावेळेस कॅच ड्रॉप करता आलं नाही. कॅच अगदी जमिनीला दान केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 15 अंकावरती अद्यापर्यंत पाहतोय. आता सुरुवात तर केली अगदी विशाल शर्मानं. त्याच्या समोर आपण पाहतो शैलेश शेंडे एक बॉल फेस केला. 0 धावसंख्येवरती खेळतात, परंतु विशाल त्यांच्यावरती जबाबदारी अगदी तुम्हाला लिहिल्या पार पाडावा लागेल टीमसाठी. वायफाय वॉरियर्स हा बॉल आपण पाहिला गेला ऑन साइडच्या रिझन मध्ये केला. कार्पेटच्या सहाय्यानं क्षेत्ररक्षक आहेत मंदार पिलानी त्या ठिकाणी. एक जाम या बॉलवरती मिळाली जाईल. टीमची टोटल पोहोचली जाईल 16. पुन्हा एकदा स्मरणात आणून ठेवतो अतुल आपण पाहिला भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. रवींद्र शेळके यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. शैलेश शेंडे यांच्यासाठी अगदी जर षटकार लगावला तर नक्कीच ते पारितोषिक त्यांच्यासाठी. परंतु आवाज
शैलेश यावत त्यांच्यामध्ये अगदी गुणवत्ता, ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण असं म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नसतं आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तुमच्या यशाला देखील पर्याय नसतो आणि यावेळेस कष्ट करावे लागतील शैलेशांना. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल यावेळेस पाहायला मिळाला. सर दुसरा डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावरती शैलेश शेंडे. आपण पहिला सरळ अगदी सरळ बॅटने फटके येत असतील तर तुम्ही रिव्हर्सचा अटेम, आपण पहिला दुसरा अटेम होता त्यांचा परंतु तो देखील फसला आणि टीमची टोटल 16. जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होईल हे अगदी स्मरणात असणं देखील लक्षात द्या. अगदी आपण असू द्या अगदी बॅटिंग करणारे वायफाय वॉरियर्स टीम शैलेश शेंडे. परंतु वापस पहा फुलर लेन्सचा बॉल, आणखीन एक निर्धा बॉल. जेवढे डॉट बॉल फेकले जातील प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करणारा वायफाय वॉरियर्स टीमवरती आणि त्या अगदी प्रेशरचं रूपांतर विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्की आत्मविश्वास आहे शैलेश शेंडेकर आपण पाहायला गेला. परंतु डॉट बॉल सलगचा दुसरा त्यांच्या माध्यमातून 16 धावा धावफलकावरती. गोलंदाजी आवाज भन्नाट होत्या. सुपर बॉलिंग आपण पाहतो प्रशांत मुले अगदी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, चांगला फटका आपण पाहायला गेला. डीप कव्हरच्या रिजन मध्ये आउटफील्ड स्लो आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील दूरवरून येतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात या शैलेश शेंडे आणि आपण पाहिला विशाल शर्मानं. अगदी पाहायला गेलं 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 41चा पाठलाग करायचा तुम्हाला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो आता 18 धावा धावफलकावरती आहेत आणि 41चा पाठलाग करत असताना आता येणारे 12 बॉल्स आणि गरज आहे तुम्हाला 23 या धावसंख्या. पाण्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करा. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये ना, परंतु कोणी खेळाडू जेवायचे बाकी असतील तर आपण जेवून घ्यायची कृपा करायची. कारण जेवणासाठी आपण पाहायला गेलं चांगली मेजवानी आयोजन देखील चांगलं आणि आजची जेवणाची मेजवानी देखील चांगली. कोण खेळाडू जेवायचे बाकी असतील ना त्यांनी कृपया या ठिकाणी जेवून घ्यायचा. परंतु आता 18 बॉल्स आणि 23 माफ करा 12 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. उन्हाचा तडाखा, अगदी डिहायड्रेशनचा धोका नेहमीच उद्भवत असतो. त्यामुळे मित्रांनो जास्त पाणी तुम्ही पिलं पाहिजे आणि ड्रिंक्स ब्रेक अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच घेतला जातो. पण पाहायला गेलं अंपायर्स त्यांची भूमिका देखील मी वारंवार उल्लेख करतो. कारण रखरखत्या उन्हामध्ये उभं राहून आपण पाहायला गेलं अगदी अंपायरिंग करणं देखील सोपं काम नाही. करता या अगदी कॉम्बॉक्समध्ये बसून बोलणं सोपं, परंतु अगदी योग्य डिसिजन देणं अगदी उन्हात उभं राहणं कठीण काम आहे. कारण आमच्याकडून एक चुकी झाली आम्ही शब्द मागे परत घेऊ शकतो, परंतु यावेळेस आपण पाहतो अंपायरची भूमिका खूप महत्त्वाची आणि या पॅनलनं ना ऑफिशियल्सनं कमालीचं अभ्यास कामगिरी केली, त्यांचा देखील धन्यवाद देऊया. पण शेवटचे अगदी 12 बॉल आणि आता 23ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं नक्कीच 11.50च्या सरासरीनं तुम्हाला चालायचं. विशाल शर्मा इनफॉर्ममध्ये असं म्हटलं जातं ना, अगदी फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. क्लास आपण पाहिला आहे अगदी विशालचा या मॅच मध्ये. परंतु गोल्डन ट्रॅक वरती गोरख धुमाल आलेत आणि गोरख धुमाल यांना पाठवलं बॉलला सीमा रेषा पार. बॉल वरती आलाय षटकार. विशाल शर्मा इन फॉर्म मध्ये, त्यांची लय आता अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं तशाच सातत्यानं चालू आहे आणि आपण अशीच चालू राही. वायफाय वॉरियर्स टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. शेवटचे 11 बॉल आणि गरज असेल आता 17 धावसंख्येची. शैलेशसाठी पारितोषिक आहे आणि षटकार लगावला तर सत्येंद्र यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु विशालसाठी पारितोषिक नाही आहे. शैलेश शिंदेवरती जास्त प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यांच्या आवडते फेवरेट खेळाडू आणि त्यांच्यावरती बक्षिसांची काय आहेत. शंभू बैलाचे मालक, शंभू ग्रुप आणि अबस शंभू नावाचा नंदी त्याचे मालक आहेत. परंतु यावस बाग फुटला डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आवाज कमालीचा झेल टिपला प्रशांत मुलाने आणि संपवला. आपण पाहायला गेला अगदी पाहावं लागेल कॅच पकडली या बॉल वरती. अकरा चेंडू आणि चला बॅटर अंपायर डिसिजन काय तुमचा.
ऑन फील्ड डिसिजन. आणि एक सूचना, बॉल रिलीज होण्याआधी आपण सर्कलच्या बाहेर जाऊ नका, ही अगदी फिल्डरसाठी सूचना. कारण क्रिकेटचे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. परंतु आता अगदी गरज असेल, शेवटचे बॉल बाकी असतील 9 आणि गरज असेल 17 या धावसंख्येची. आकाश भोईर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. त्यांच्यावरती जबाबदारी असेल, संकटांना सामोरं त्यांना जावं लागेल. परंतु संकटे येतील, संकटे जातील, पण तुमचा टार्गेट टीमचा विजयच असला पाहिजे. वायफा वॉरियर्स टीम अगदी आपण पाहिलं आता स्ट्रगल करते. 9 चेंडू आणि गरज आहे 17 धावसंख्येची. नक्कीच आपण पाहिला षटकार आला तर आत्माराम भोईर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आला. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची आहे. 8 चेंडू 17. जेवढे डॉट बॉल अगदी फेकले जातील तेवढा प्रेशर आकाश भोईर आणि त्याच्या आपण पाहायला गेलं वायफा वॉरियर्स टीमवरती असेल. शैलेश टेंडे ऑस्ट्रेलियन वरती आहेत, परंतु गोलंदाज आपण पाहायला गेलं गोरख धुमाल काय बस भन्नाट गोलंदाजी करतात. याबाबतचा बॉल समोरच्या दिशेला उडवला, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप केल्या. सिंगल तर कम्प्लीट आकाशनं केलं, दुसरी साठी निघाल्यात. 2 कम्प्लीट झाल्या, तिसरी परंतु रोखला आकाशने, रोखला 2च जमा या बॉल वरती. आणि अगदी आपण पाहिला 8 चेंडू 17ची गरज होती. आता शेवटचे 7 बॉल आणि 15 धावसंख्येची जरूर गरज असेल. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉल्स लेफ्ट, 15 रन्स रिक्वायर्ड. अगदी परमेश्वर मुले यांना आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मानसी स्पोर्ट आणि डेरवली प्रीमियर लीग आयोजक यांच्या वतीनं अगदी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही गणपती बाप्पाच्या चरणी ही प्रार्थना असेल. परंतु या बॉलवरती एक सिंगल, म्हणजे आता शेवटचे 6 बॉल बाकी असतील आणि आता गरज आहे 14 या धावसंख्येची. षटकांचं आपण विवरण वाचलं तर नक्कीच अनिकेत दरे यांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला 9. तदनंतर प्रशांत मुले आले, त्यांनी धावा खर्च केला 9. तदनंतर आपण पाहायला गेलं गोरख धुमाल आल्या, त्यांनी धावा खर्च केल्या 9. म्हणजे तिन्ही गोलंदाजी 9च्या सरासरीनं अगदी चालली आतापर्यंत आपण पाहायला गेलं. बॅटिंग करणे वायफा वॉरियर्स टीम. आता 6 बॉल शेवटच्या शिल्लक आहेत आणि गरज 14 धावसंख्येची. मॅच याबस बनल्या, मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. अगदी थ्रिलर मॅच, अगदी रविवारच्या दिवसातील क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची मेजवानी. परंतु शेवटच्या षटकासाठी आली आहेत हरेश पाटील. अगदी शेवटच्या निर्णायक षटकासाठी 6 मध्ये डिफेन्स करायचे 14 हरेश पाटील यांना. परंतु आकाश भोईर स्ट्राईक वरती त्यांच्यावरती जबाबदारी, त्यांच्यामध्ये गुणवत्ता, त्यांच्यामध्ये कौशल्य ते दाखवायला गेलं मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 14ची गरज. आकाश भोईर बॉल हवेमध्ये लॉब केला, क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करून आला, टिपला झेल. याबस क्रुशियल मुवमेंट वरती आले आकाश भोईर यांची विकेट, गोल्डन विकेट, बडी मछली जाल में. आणि याबस आता बॅकफुटला थोडस अडचणीमध्ये वाढ होती बॅटिंग करणाऱ्या वायफा वॉरियर्स त्या टीमची. परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील अगदी, कारण या संकटाच्या काळामध्ये अगदी या कॅचसाठी क्षेत्ररक्षकासाठी आमचे ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत उसरलीचे डेरे साहेब त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. 80 व्यक्तिमत्व आणि आपण पाहिला जे क्षेत्ररक्षक होता ना अगदी त्याच्यासाठी पारितोषिक आहे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत उसरलीचे ग्रामसेवक डेरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि 14 धावसंख्येची गरज. का मॅच बनले आपण पाहतो, कारण मानसी स्पोर्ट डेरवली प्रीमियर लीग मानसी स्पोर्टचं आयोजन आपण पाहतो आणि त्यांच्या आयोजनामध्ये आपण पाहिला कमालीची मॅच पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल आणि गरज आहे 14 धावसंख्येची. अगदी आत्माराम भोईर यांच्याकडून अमनसाठी पारितोषिक षटकार लागला 100 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु यावस गरज आहे शेवटचे 5 बॉल बाकी आहेत, 14 धावसंख्येची गरज. हरेश पाटील पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केल्या अमन स्ट्राईक वरती.
आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आशिष मुंडे आवाज करतात. अगदी उत्सुक होते अपील मध्ये आशिष मुंडे, परंतु डॉट डिलिव्हरी. अगदी आता प्रेशर असेल, शेवटचे 4 बॉल बाकी असेल आणि गरज असेल 14 या धावसंख्येची. डॉट बॉल प्रेशर मध्ये अडचणीमध्ये वाढ करेल वायफा वारियर्स या टीमची, परंतु अगदी डॉट बॉल अगदी आवाचा असेल फिल्डिंग करणार मोरिया जाबाज या टीमसाठी. या अभयच्या आशिष हात मोठे लॉब केला बॉलला. चेंडू बराच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात जीवाच्या आतंकाने. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले, परंतु 2 धावा या बॉलवरती येतील. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 14 धाव, अगदी माफ करा 12 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, मानसी स्पोर्ट आयोजित या सामना आयोजित अगदी आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचे 3 बॉल गरज आहे 12 धावसंख्येची. मॅच ऑन, मॅच रंगली. मानसी स्पोर्ट आयोजित DPL 2025 चा पर्व आपण जरूर पाहतो आणि अभ्यास पाहतोय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक कॉटन बोल्टचा प्रयत्न फसला. दुसरीचा प्रयत्न व्हायला पाहिजे. दुसरी धाव व्यावस घेतली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता 2 बॉल शेवटचे शिल्लक असतील आणि गरज असेल 10 धावसंख्येची. पहा आयोजन दिमागदार. अगदी आपण पाहायला गेलं मॅच कशी असावी ती डेरिव्ह प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो. मोरिया जाबाज आणि वायफा वारियर्स त्यांच्यामध्ये असलेली अशी मॅच असावी. अगदी आपण पाहतोय रमाकांतजी पाटील साहेब, तो नंतर आमचे ग्रामसेवक ढेरे साहेब. अगदी सामना खूप चांगला त्यांच्यासाठी देखील मेजवानी, ते देखील मॅचचा आस्वाद घेतात, त्यांचं देखील स्वागत असेल. परंतु आपण पाहायला गेलं शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 10 धावसंख्येची गरज आहे. 10 धावा, 2 बॉल 10 धावा. वायफाय वॉरियर्स की मोरिया जाबाज, कोणाचा होईल जल्लोष आणि कोणाची होईल निराशा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि गरज 10 धावसंख्येची. हरेश पाटील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि ही डिलिव्हरी अगदी चांगली. हरेश पाटीलने एक्सप्रेस दाखवला यंगस्टरच्या समोर. आता गरज शेवटचा 1 बॉल आणि 10 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच अगदी सई स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल सिया सुपर किंग्स. यावरचा बॉल पंचांकडे लाऊड आपली, परंतु शेवटच्या बॉलवरती अगदी डॉट डिलिव्हरी. सामना जिंकलाय. यस, गणपती बाप्पा मोर्या म्हणत मोर्या. अगदी आपण पाहायला गेलं जाबाज टीमनं सामना जिंकलाय. अगदी अभिनंदन असेल.